बेसन नाही, चणा डाळ नाही, तरी पण आज आपण आजीच्या पद्धतीने मऊ लुसलुशीत असा ढोकळा बनवणार आहोत। एकदम सॉफ्ट असा हा ढोकळा तयार झालेला आहे। त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण एक साधी सोपी अशी चटणी पण बनवणार आहोत। ढोकळा बनवताना आजीच्या खूप साऱ्या टिप आणि ट्रिक्स सांगणार आहे। 1 कप इथे मी मूग डाळ घेतलेली आहे, जी पिवळीवाली डाळ असते ना, तिची डाळ आहे। एका भांड्यामध्ये ओतून काढायची आणि स्वच्छ तिला धुवून घ्यायची आहे। स्वच्छ धुवायची, पण जोरात चोळून धुवायची नाही आहे। जोरात चोळून धुतल्याने त्याच्यावरचे स्टार्च निघून जातात, डाळीची पौष्टिकता कमी होते आणि ढोकळा आहे ना, तो चवीला चांगला होत नाही। पण डाळीवर पावडर असते, तर 4 ते 5 वेळा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि तिला आपल्याला 5 तास भिजशी घालून ठेवायची आहे। 5 तासानंतर बघू शकता आपली डाळ आहे ती चांगली भिजलेली आहे। त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। नितळण्यासाठी तिला चाळणीवर ओतून ठेवायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घ्यायची आहे। ढोकळा चविष्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये 2 मिरच्या कापून घालायच्या आहेत। पाहिजे तर तुम्ही इथे अर्धा इंच आलं पण कापून घालू शकता। मिक्सरचं झाकण लावा आणि डाळ आहे ती वाटून घ्या। एक कटोरी घ्यायची, त्याच्यामध्ये छोटी 1 वाटी दही, त्याच वाटीने 1 वाटी रवा घालायचा। दोन्ही मिक्स करायचं आणि साईडला ठेवून द्यायचं। ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा लावणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं। हा ढोकळा तुम्ही कढईमध्ये, टोपामध्ये, ताटामध्ये कशामध्ये पण करू शकता। त्याला चांगलं तेल लावायचं, जेणेकरून आपला ढोकळा आहे ना, तो ताटलीला चिटकला नाही पाहिजे। वाटलेली डाळ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। चमच्याने डाळ खालीवर करून वाटली ना, की चांगली बारीक वाटल्या जाते आणि मग डाळ वाटताना पाणी घालावं लागत नाही। चांगली मिक्स करून घ्यायची। त्याच्यामध्ये आपण हा भिजवून ठेवलेला रवा आहे तो मिक्स करायचा। मिक्स करताना एका साईडनीच मिक्स करायचं आणि ह्याला आपल्याला एक 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटं झाकून ठेवलं ना, की रवा आहे तो चांगला भिजला जाईल आणि ढोकळा आपला चांगला मऊ लुसलुशीत सॉफ्ट असा तयार होईल। 10 मिनिटांनंतर मिश्रण आहे ना, ते आपल्याला एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स करायचे, म्हणजे त्याच्यामध्ये बबल्स तयार होतात आणि ढोकळा आहे तो सॉफ्ट तयार होतो। त्याच्यामध्ये आपल्याला एक इनोचं पॅकेट घालायचं आहे। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी 1 चमचा पाणी घालायचं आणि ही जी पुढची प्रोसेस आहे ना, ती पटपट करायची। सर्व मिश्रणाला इनो लागेपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पटकन आपल्याला तेल लावलेल्या ताटलीमध्ये ओतून काढायचं आहे। चांगलं मिक्स करायचं, पण वेळ लावायचा नाही, पटकन करायचं आणि ताटलीत काढल्याच्या नंतर त्याला असं थोडंसं टॅप करायचं। त्याच्यावरती थोडी मिरची पावडर आणि कोथिंबीर घालायची। कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आल्याच्या नंतरच आपण तयार केलेली ढोकल्याची ताटली ठेवायची आहे। थंड पाण्यात ठेवलीत तर तुमचा ढोकला फुलणार नाही, एकदम असा घट्ट असा चिमून जाईल। त्याच्यावरती ताटली ठेवायची, लो टू मीडियम करायची आणि 15 मिनिटं याला वाफवून घ्यायचं। 15 मिनिटानंतर आपला ढोकळा शिजला काय म्हणून चेक करायचं। त्याच्यामध्ये आपल्याला सुरी टोचायची। सुरीला काहीच चिटकलं नाही की समजायचं की आपला ढोकळा आहे तो शिजला आहे। फक्त 15 मिनिटं शिजवा, त्याच्यापेक्षा जर जास्त 20-25 मिनिटं शिजवलात तर ढोकळा आहे ना, तो चामट होतो आणि थंड झाल्याच्या नंतर काढून घ्यायचा आणि त्याला कापून घ्यायचा आहे। गरम कापलात ना, तर ते सगळं मोडून जातो। आधी पहिला हे साईडने असे आपल्या कड्या सोडवून घ्यायच्या आहेत। जशा आकाराचा तुम्हाला ढोकळा पाहिजे ना, त्या आकाराचे तुम्ही कापून घ्यायचे। तुम्हाला लहान मोठे पीस पाहिजेत तसे तुम्ही पीस करू शकता। कापतानाच बघू शकता तुम्ही किती ढोकळा आपला तो स्पॉन्जी झाला आहे तो। अजून टेस्टी होण्यासाठी आपण याच्यावरती एक तडका मारणार आहोत। बघू शकता किती मऊ लुसलुशीत ढोकळा आपला तयार झालेला आहे। 1 चमचा तेल गरम झालं की अर्धा चमचा राई घालायची, 2 हिरव्या मिरच्या, सफेद तीळ, थोडीशी कढीपत्त्याची पाने, 2 ते 3 पिंच हिंग चांगले एकदम असे परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडंसं 1 वाटीभर पाणी घालायचं, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालायची। जेवढं ह्या पाण्याला मीठ लागेल ना, एवढंच पाणी घालायचं। थोडं शिजून घ्यायचं आणि हे पाणी आहे ना, ते आपण ढोकल्यावरती ओतायचं आहे आणि ढोकला मऊ पण होतो आणि चविष्ट पण लागतो। ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी एक साधी सोपी चटणी बनवणार आहोत। 5 हिरव्या मिरच्या, 2 चमचे ओलं खोबरं, अर्धा इंच आलं, थोडीशी कोथिंबीर, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि 4 चमचे आपली भाजलेली चणा डाळ आहे, म्हणजे आपण चिवड्यात घालतो ना, तीच चणा डाळ आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीरनी मिरची कापून घालायची, म्हणजे बारीक चांगली पटकन होते। चवीप्रमाणे मीठ घालायचं, थोडं पाणी घालून आपली झटपट अशी चटणी तयार। ह्याला तुम्ही वरून तडका पण देऊ शकता। मी हिला अशीच ठेवणार आहे। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।